नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत खमंग व कुरकुरीत अशी आळूवडी. तर मी ते आळूचे पाणी स्वच्छ असे धुवून घेतले. त्यासाठी आपण एक वाटण तयार करू. तर मी इथे 4-5 हिरव्या मिरच्या, लसूण, अद्रक, जिरे, कोथिंबीर याचे वाटण बनवले आहे. पिठासाठी बेसन पीठ, 2 चमचे तांदळाचे पीठ, हळद, लाल तिखट, पांढरे तेल, ओवा, मीठ, तयार केलेले वाटण, 2 चमचे चिंचेचं पाणी आणि पाणी टाकून पीठ तयार करू. तर पीठ थोडं घटसरच तयार करायचं. तयार केलेले पीठ तुम्ही दाखवल्याप्रमाणे पाण्याच्या सर्व बाजूने लावून घेऊ. एकावर एक पान ठेवून त्यांची एक वडी तयार करू. तर तुम्ही बघू शकता मी तसे पानं ठेवून वडा पीठ लावलं आहे. अशा प्रकारे आपण सगळ्या पानांचे ते वड्या तयार करून घेऊ. मुलांना खूप आवडतात अशा वड्या. तर इथे आपल्या सगळ्या वड्या तयार आहेत. तर त्यांना 15 ते 20 मिनिटे वाफवून घेऊ. तर चेक पण करून घ्यायचं मध्ये. तरी ते आपल्या वड्या तयार आहेत. थंड झालं त्याचे छोटे छोटे काप करून घेऊ. तोपर्यंत तेल गरम होण्यासाठी ठेवू. तर तेल गरम झाल्यानंतर त्यात एक कापलेले वड्या टाकून मस्त अशा कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊ. वड्या तळण्यासाठी थोडा टाईम लागतो, पण मस्त अशा कुरकुरीत होत्या. मुले तर खूप आवडीने खातात. अशा नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.